म्हणजे आम्ही बघणार आहे की तुमचे जे पेपर होणार आहे 18 फरवरी 2025ला. तर इथे बघू शकतात की बोर्ड लेवलचे आहे इम्पॉर्टंट जे आहे क्वेश्चन आहे तुमच्यासाठी मोठी बातमी आलेली आहे. कशासाठी जे आहे या चॅनलवर सगळ्यांच्या सब्जेक्टचे व्हिडिओ येणार आहे. तर तुम्ही जे आहे या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेला आहे तर जे आहे लवकरच पटकन तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कशासाठी यामध्ये मी तुम्हाला जे प्रश्न देणार आहे नक्कीच तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये तुम्ही बघू शकता. कशासाठी जे मी बोर्ड लेवलचा क्वेश्चन देत आहे हे जे आहे फेक व्हिडिओ नाही आहे, ओरिजिनल व्हिडिओ आहे. तर तुम्ही बघू शकता की जे आहे बोर्ड लेवलचा जे आहे मॉडेल प्रॅक्टिस पेपर आहे. तर इथे मॉडेल प्रॅक्टिस मार्क्सचा ऑब्जेक्टिव्ह येणार आहे. यामध्ये जे 5 मार्क्सचा ऑब्जेक्टिव्ह असा पेपर पॅटर्न असा आहे. तर हे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला करू शकता. हे ऑब्जेक्टिव्ह जे आहे सोपा आहे आणि प्रश्न 2 मध्ये जे आहे 6 दिलेलं आहे. हे जे आहे ते बघू शकतात की जे आहे 6 प्रश्न आहे. हे 6 प्रश्नामध्ये तुम्ही इथे बघू शकतात की 6 मध्ये जे आहे 2 तर येणार आहे आणि 2 मी तुम्हाला जे आहे नंतर मी सांगणार आहे की असा करून मी तुम्हाला सगळ्यांच्या इम्पॉर्टंट क्वेश्चन देणार आहे. 6 करून घ्या आणि 2 येणार आहे फक्त. आणि 2 जे आहे तुम्ही और जे आहे जास्त करू शकता. 2 तर जे फिक्स आहे. यामध्ये 6 मध्ये 2 फिक्स आहे. आणि प्रश्न 3 मध्ये केस स्टडी बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला माहीत आहे कसं करायचं आहे. केस दिलेला आहे, घटना दिलेली आहे आणि घटना जे आहे अभ्यास करून तुम्हाला हे आन्सर लिहायचे आहे. घटना म्हणजे हे जे लिहिलं आहे तुम्ही बघू शकता. यामध्ये मी जास्त डीपमध्ये नाही जात आहे. आणि जे डिफरन्स बिटवीन स्थिर भांडवल व खेळते भांडवल, हक्क भाग व बोनस भाग, डिमेटेरियलायझेशन व रिमेटेरियलायझेशन लाभांशवर, हे इम्पॉर्टंट आहे. हे नक्कीच येणार आहे. हे मला माहीत आहे. हे नक्कीच येणार आहे. हे करून घ्या आणि हे 3 पण करून घ्या. आणि जे आहे यामध्ये जे 3 टॉप आहे हे नक्कीच येणार आहे. 4 मार्क्सचा फिक्स आहे. आणि जे प्रश्न 5 मध्ये कर्मचारी भाग, विकल्प योजना आणि असा दिलेला आहे. 3 दिलेला आहे, 2 करायचे आहे, 4 मार्क्सचा 1 आहे. हे करून घ्या. आणि हे जे आहे इम्पॉर्टंट आहे हे पण जे सोडू नका. अंतरिम लाभांश बेसिसचे प्रश्न 6 जे आहे यामध्ये जे आहे 4 क्वेश्चन दिलेला आहे. 4 मध्ये जे 1 क्वेश्चन तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये नक्कीच येणार आहे. तर हे पण करून घ्या. आणि खालील प्रश्न सोडवा. यामध्ये जे 3 दिलेला आहे 3 मध्ये 1 येणार आहे. खालील प्रश्न सोडवा. हे जे आहे यामध्ये जे आहे 1 लेटर रायटिंग जे आहे हे नक्कीच येणार आहे. नाही आला तर तुम्ही माझ्या चॅनलला अनसबस्क्राईब करून घ्या. 3 दिलेलं आहे. 3 मध्ये 1 जे आहे नक्कीच येणार आहे. 3 मध्ये 1 लेटर रायटिंग जे आहे नक्कीच येणार आहे. आणि खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. यामध्ये 2 दिलेलं आहे. 2 मध्ये तुम्ही जे आहे यामध्ये मी सांगू नाही शकतात कशासाठी, पण जे आहे हे लॉंग क्वेश्चन आहे. तर लॉंगमध्ये तुम्हाला जे आहे 10 क्वेश्चन करावे लागणार. पण हे जे उपर दिलेलं आहे 1 क्वेश्चन हे तर नक्कीच येणार आहे. पण हे पण दोघे सोडू नका. यामध्ये कोणताही एक येऊ शकतात असा एक हाय चान्स आहे. मला असं वाटत आहे की हे जे आहे 2nd क्वेश्चन हे जे आहे परत या वर्षी येणार आहे. पुढच्या वर्षीचा पेपर आहे. तर पुढच्या वर्षी हे पेपर आलेला होता. मला असं वाटत पुढच्या वर्षी नाही, हे मागच्या वर्षीचा पेपर आहे. तर मला असं वाटत आहे की यावर्षी पण येऊ शकतात. 2024चा पेपर आहे हे. तर या व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या. आणि कोणत्याही प्रकारचे तुम्हाला डाऊट आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. हे सेक्रेटरियल प्रॅक्टिस कीटनाशक जे आहे इस्त्रांचा पेपर आहे. तुम्ही काळजी करू नका. ते सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहे. मी जास्त बोलणार नाही. कशासाठी मला माहीत आहे तुमचं जे आहे वेळ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि मी तुमच्या जे आहे वेळ असं संपवणार नाही. तर तुम्ही कोणत्याही घाबरू नका. मी तुमच्या पाठीमागे आहे. तुम्हाला कोणत्याही सब्जेक्टचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजे तर मी सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन अपलोड केलेला आहे. मराठी मीडियमच्या, इंग्लिश मीडियमच्या जे स्टुडंट आहेत त्यांना पण सांगा. इंग्लिश मीडियमचे पण क्वेश्चन आलेला आहे. प्लीज फक्त तुम्हाला हे करायचं आहे की हे जे पेपर आहे प्रिव्हियस इयरचा पेपर आहे, मॉडेल क्वेश्चन पेपर आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की जे आहे तुमचा पेपर यावर्षी 10 दिवस अगोदर होत आहे. फर्स्ट पेपर तुमच्या इंग्लिशचा आहे. असं करून तुम्ही जे आहे सगळे पेपर जे बीके जे हार्ड होता, तुम्ही असं बोलतात की बीके खूप हार्ड आहे. बीकेचा पण मी क्वेश्चन अपलोड केलेला आहे. पहिले इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बीकेचा जे आहे. यामध्ये फायनल अकाउंट, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, ॲडमिशन ऑफ पार्टनर्स, रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स, डेथ ऑफ पार्टनर्स, सगळे क्वेश्चन मी इथे दिलेलं आहे. तर तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या पाठीमागे आहे. रिसोल्युशन्स ऑफ पार्टनरशिप हे सगळे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेलं आहे. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.
आणि कोणत्याही प्रकारचा तुम्हाला जर त्रास आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.